श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे. आजच्या व्हिडिओमध्ये गणेश जयंतीबद्दलच आपण बोलणार आहोत, कारण आज आहे गणेश जयंती आणि आपल्या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून गणेश जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. गणपती बाप्पांच्या कृपेने तुमच्या वाट्यातील सगळी विघ्न दूर हो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा स्वामी भक्त हो, गणेश जयंतीच्या दिवशी आपल्याला काय काय करायचं असतं हे कालच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलेलं आहे. अर्थात आता बऱ्याच जणांच्या सेवा करून झालेल्या असतील तर आपल्याला रात्री करण्याचा एक उपाय किंवा तुम्ही सेवा म्हणू शकता, ती गोष्ट आज आपल्याला जाणून घ्यायची आहे. आवर्जून करण्यासारखी ती सेवा आहे. त्याने होणार काय आहे तर आपल्या वाट्यातील जे विघ्न आहे ते दूर होण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे. जी सतत संकट येत असतात ती दूर होण्यासाठी आपल्याला मदत मिळणार आहे. कारण गणपती बाप्पा म्हटलं तर बुद्धीचे देवता, तसेच ते विघ्नहर्ता. आपल्या वाट्यात येणारे विघ्न दूर करण्याचं काम गणपती बाप्पा करत असतात. आणि म्हणून आपण कुठल्याही पूजेची, कुठल्याही सेवेची जेव्हा सुरुवात करतो ना, तेव्हा सर्वप्रथम गणपतींना वंदन करतो. गणेशाला वंदन करून मग आपण कुठल्याही नवीन कार्याची म्हणा किंवा नवीन सेवेची म्हणा सुरुवात करत असतो. कारण का तर त्या कामामध्ये आपल्याला विघ्न येऊ नये किंवा अडचणी निर्माण होऊ नये म्हणून. आणि ही विघ्न दूर करण्यासाठीची ही सेवा अतिशय प्रभावी आणि अनुभवसिद्ध अशी आहे. त्यामुळे तुम्ही आवर्जून करून बघा. तुम्हाला ते करण्यासाठी अजिबात वेळ लागणार नाही किंवा तुम्हाला खूप खर्च करायचा आहे असंही नाही. फक्त तुमच्याकडे लागणाऱ्या अमूल्य अशा ज्या 2 गोष्टी आहे ना, त्या मात्र लागणार आहे. त्या कुठल्या तर विश्वास आणि संयम. विश्वास, संयम, सातत्य ह्या अशा गोष्टी असतात ना, जी व्यक्ती पाळते किंवा ह्या गोष्टी ज्या व्यक्तीजवळ असतात त्या व्यक्तीला त्या कार्यामध्ये, त्या प्रत्येक कामामध्ये यश मिळतं म्हणजे मिळतं. सगळ्या देवदेवतांची कृपा अशा व्यक्तीवर हमखास राहते. तर चला जाणून घेऊया कुठला उपाय आपल्याला करायचा आहे. तर बघा, ही सेवा तुम्ही संध्याकाळनंतर करायची आहे. दिवे लागण्याची जी वेळ असते, आपण लक्ष्मीला संध्याकाळी लक्ष्मीची जी पूजा करतो किंवा मग दिवाबत्ती जी करतो ना, त्यावेळेपासून तुम्ही रात्रीपर्यंत कधीही ही सेवा करू शकता. तर तुम्हाला काय करायचं, एक खोबऱ्याची वाटी घ्यायची. आता खोबऱ्याची वाटी अगदीच मोठी घ्यायची नाही, तर अतिशय छोटी घ्यायची. जे पूजा साहित्य म्हणजे बघा, पूजेच्या वेळेस आपण सत्यनारायण करतो किंवा इतर ज्या पूजा असतात त्यामध्ये छोट्या छोट्या वाट्या असतात ना, तशा प्रकारची एक छोटीशी खोबऱ्याची वाटी आणायची आहे. घरामध्ये खूपच मोठी वाटी असेल तर हवं तर तिचा थोडा तुकडा करून घ्या, आणि अख्खी घ्यायची असेल तर तुम्ही अख्खी देखील घेऊ शकता. शक्यतो अख्खी घेण्याचाच प्रयत्न करा. तर अशा पद्धतीने आपण ती खोबऱ्याची छोटी वाटी घ्यायची आहे. देवाजवळ बसायचं आहे. एक छोटी प्लेट घ्यायची, त्या प्लेटमध्ये ही खोबऱ्याची वाटी ठेवायची. आता हे ठेवल्यानंतर काय करायचं, या खोबऱ्याच्या वाटीमध्ये आपल्याला 2-4 कापराच्या वड्या टाकायच्या. भीमसेनी कापूर असेल तर अतिउत्तम. भीमसेनी कापूर हे नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करत असतो. अर्थात कापूर म्हटलं तर नकारात्मकता शोषून घेण्याचंच त्या कापराचं काम आहे, परंतु भीमसेनी कापूर हा शक्यतो वापरावा. पण प्रत्येकाकडे भीमसेनीच कापूर असेल असं नाही. खरं तर भीमसेनी कापूर हा दुर्मिळ नाही की कुठे मिळतच नाही, सगळीकडे मिळतो. पण जर वेळेवर तुमच्याकडे साधा कापूर असेल तर तुम्ही साधा कापूर नक्कीच घेऊ शकतात. तर काय करायचं, ही खोबऱ्याच्या वाटीमध्ये आपल्याला ते 4-5 कापराचे तुकडे टाकायचे आहे. आता ते प्रज्वलित करायचे. प्रज्वलित करण्यापूर्वी गणपती बाप्पांना वंदन करायचं. गणपती बाप्पांना प्रार्थना करायची की मी जे काम करत आहे त्या कामासाठी मी अतोनात प्रयत्न करणार आहे. माझ्या बाजूने मी पूर्णपणे प्रयत्न करणार आहे, परंतु मला भाग्याची साथ मिळावी किंवा माझ्या कामात जे अडथळे निर्माण होतील किंवा जे अडथळे सतत निर्माण होत असतात, जे विघ्न येत असतात, ते दूर करण्याचं काम मात्र गणपती बाप्पा तुम्ही करा आणि मला त्या कामामध्ये यश द्या. आता काम म्हणजे कोणतं तर हे बघा, तुम्ही विद्यार्थी असाल तर तुमच्या शैक्षणिक बाबतीत सांगा. तुमची एखादी इच्छा असेल जी पूर्णच होत नाही, तिच्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असाल तर त्या इच्छेचा तुम्ही उल्लेख करा. तुम्ही घर घेण्यासाठी प्रयत्न करत आहात पण त्यासाठी सतत अपयश जर तुम्हाला मिळत असेल, अडथळे निर्माण होत असेल, तर तसे तुम्ही सांगू शकतात. अर्थात कुठल्याही गोष्टीसाठी, ज्या कामासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात त्या कामामध्ये विघ्न येतात असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हे नक्कीच करू शकतात. आता एखादी भाग्यवान व्यक्ती अशीही असू शकते की तिच्या आयुष्यात काही प्रॉब्लेमच नाही. खरंच अशी व्यक्ती खूप दुर्मिळ आहे जिच्या आयुष्यात काही प्रॉब्लेमच नाही, पण तरीही तिने हा उपाय करायला हरकत नाही. कारण पुढे येणारी जी संकट आहे ती टाळण्यासाठी आपल्याला हा उपाय नक्कीच आपण करू शकतो. तर बघा, आता तुम्ही खोबऱ्याची वाटी घेतली, त्यामध्ये कापूर ठेवला. आता प्रार्थना करून झाल्यानंतर आपल्याला हा कापूर प्रज्वलित करायचा. आता ते 4-5 तुकडे तुम्ही एकत्र प्रज्वलित केले तरीही चालतील किंवा एक कापराचा तुकडा प्रज्वलित करा. तो विझायला आला, ते विझण्याच्या आधी दुसरा टाकायचा. अशा पद्धतीने जरी केलं तरीही चालणार आहे. आता अशा पद्धतीने तुम्ही तो कापूर प्रज्वलित करायचा.
आता हा कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे. अतिशय शांततेने तो मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र म्हणत असताना तुम्ही जी समस्या सांगितलेली आहे त्या समस्येचं जणू काही चित्र तुमच्या डोळ्यासमोर निर्माण करायचं आहे आणि ते यशस्वीरित्या पार पडत आहे अशी कल्पना करायची आहे. सकारात्मक कल्पना करायची आहे. मंत्र कुठला म्हणायचा? ओम श्रीम विघ्नहर्ताय नमः. ओम श्रीम विघ्नहर्ताय नमः. आता हा मंत्र मोजण्याची गरज नाही. 21 वेळेस म्हणायचा की 11 की 108 असं काही नाही. जोपर्यंत जोपर्यंत कापूर प्रज्वलित होत आहे तोपर्यंत तुम्हाला हे म्हणायचं आहे. आता 4-5 तुकडे सांगितले. तुम्हाला वाटत असेल अजून थोडे जास्त टाकावे तर तुम्ही थोडे जास्त टाकू शकतात, असं काही नाही. पण हा मंत्र मात्र अगदी मनापासून म्हणायचा आहे आणि अशा पद्धतीने गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे. नक्कीच तुमची जी विघ्न आहे ती दूर होण्यासाठी गणपती बाप्पा मदत करतील, म्हणजे करतीलच. तर स्वामी भक्त हो, हा छोटासा उपाय करून बघा. आता मासिक धर्म असेल, तुम्हाला आता आज करता येणार नसेल तर पुढे येणारी जी चतुर्थी आहे तेव्हा तुम्ही नक्कीच हे करू शकता. दर चतुर्थीला केलं तरीही हरकत नाही, कारण असं नाही की आपल्या आयुष्यामध्ये एकदाच समस्या येते. आपल्या आयुष्यामध्ये एक समस्या संपली की दुसरी समस्या आपोआप निर्माण होत असते. त्यामुळे सेवा आणि उपाय किती वेळेस करावा हा प्रश्न चुकीचाच आहे. आपल्याला जेव्हा वाटेल तेव्हा आपण ह्या सेवा हे उपाय आपण नक्कीच करू शकतो. तर स्वामी भक्त हो, आता राहिला प्रश्न असा की त्या खोबऱ्याच्या वाटीचं नंतर काय करायचं? तर बघा, आपण आपली नकारात्मकता घालवण्यासाठी ते खोबरं जाळलेलं आहे किंवा तो कापूर त्या ठिकाणी प्रज्वलित केलेला आहे. त्यामुळे हे जे खोबरं आहे किंवा ही जी खोबऱ्याची वाटी आहे ती आपल्याला निर्माल्यातच टाकून द्यायची आहे, ती वापरायची नाही. एवढं मात्र या ठिकाणी लक्षात घ्या. लगेचच्या लगेच टाकण्याची गरज नाही. दुसऱ्या दिवशी टाकणं शक्य होत असेल तर दुसऱ्या दिवशी टाका, पण लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करा. जास्त दिवस निर्माल्य घरामध्ये ठेवू नये असं म्हटलं जातं. तर स्वामी भक्त हो, हा छोटासा उपाय, ही छोटीशी सेवा तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला काही शंका असतील आणि ज्यांनी कोणी हा उपाय पहिले केलेला आहे, ज्यांना अनुभव आलेला आहे, त्यांनी देखील कमेंटमध्ये सुचवा. नक्कीच इतरांना देखील त्याचं मार्गदर्शन मिळेल. तर पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत. तोपर्यंत बोलत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.